नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कैलास पवार, उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या फार्ममधून आहे। शेतकरी मित्रांनो, बघू शकता हे मुरा पशुधन आहे आणि आता चारा पाणी खाऊन निवांत बसलेला आहे। यांना 2 टाइम चारा आणि दिवसभर यांच्या पुढे पाण्याची आपण व्यवस्था करतो, बघू शकता। तर अशा पद्धतीने पाणी आपण सोडलेलं आहे याच्यामध्ये। आता हे पाणी सकाळी 2 वाजेपर्यंत राहणार। 2 वाजता हे पाणी आपण खाली वॉल सिस्टम आहे सोडून देणार आणि परत चारा टाकणार। तर ह्या पारड्या तुम्ही बघू शकता, मस्त खाऊन आणि आराम करत आहेत आणि दावणीमध्ये पाणी त्यांना उपलब्ध आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा खास व्हिडिओ यासाठी आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि हरियाणामधील व्यापाऱ्यांचं नेटवर्क खूप जागृत झालेलं आहे की महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना फोन येतात किंवा महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनासुद्धा फोन येतात आणि यूट्यूबर लोकांना फोन येतात आणि आमचे व्हिडिओ बनवा, आमच्या चॅनलवरती, तुमच्या चॅनलवरती आपला व्हिडिओ पोस्ट करा, आमचा डेअरी फार्म शेतकऱ्यांना मुरा म्हशी उपलब्ध करून देईल, यासाठी हे सगळं खटाटोप त्यांचा चालू असतो। तर त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। तर शेतकरी मित्रांनो, दरम्यान तुम्हाला मी हा आपल्या फार्मवरील बुल दाखवतो। हा मेरू बुल आहे आपला। तर हा जो बुल आहे शेतकरी मित्रांनो, तर हा मुरा बुल आहे, बघू शकता। त्याची हाईट साधारणतः 5.5 फुटापर्यंत आहे आणि लांबी ह्या रेड्याची साधारणतः 10 फूट आहे। बघू शकता, आपला 10 फुटाचा हा पॅसेज आहे, तर त्याला उभा राहायला जागा पुरत नाही। तर हाईट, लेंथ आणि या रेड्याचं रेकॉर्ड जे आहे, त्याच्या आईचं रेकॉर्ड सेकंड टाईम 20 किलो होतं। ज्यावेळेस हा तिच्यासोबत खाली ताना होता त्यावेळेचं HLDB रेकॉर्ड आहे, खारिया गावामध्ये, हिसार जिल्हा। आणि याचा बाप फादर साईड जो आहे तो रुस्तुमे हिंद। तर हा त्याचा फादर साईड आहे रुस्तुमे हिंद। रुस्तुमे हिंदच्या जे डॅमिल्ड आहे ते 5880 किलोचा आहे। तर हा महाराष्ट्रातील आजच्या डेटचा ओरिजिनल रेकॉर्ड असलेला एकमेव मुरा बुल आहे आणि आत्तापर्यंत ह्या रेड्याला 11 लाख रुपये एवढी किंमत लागलेली आहे आणि हे 11 लाख रुपये ही किंमत हरियाणामधूनच लागलेली आहे रेड्यासाठी। हा रेडा परत हरियाणाला मागणी झालेला आहे, पण आपण हा रेडा कुठल्याच किमतीवरती आता विक्री करणार नाही। दरम्यान आपण हा रेडा एकदा असोसिएशन, मुरा असोसिएशनचे अध्यक्ष अमेय उपाध्याय साहेब यांना विक्री केला होता, पण ब्रीडिंग पर्पजसाठी आपण त्याला पुन्हा एकदा खरेदी करून आपल्या फार्मवर आणलेला आहे। तर भविष्यामध्ये रेड्याच्या स्ट्रॉ बनवण्याचा आपला मानस आहे। 2 वर्ष आपण वाट बघणार आहे तरीसुद्धा, कारण आपल्या ह्या रेड्याच्या ज्या फिमेल काप आहेत त्या दुधात येत आहेत, तर त्यासाठी आपण वेट करतो आहे। जोपर्यंत याच्या रेड्या दुधात येणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही सीमन याचं विक्री करणार नाही आहे, पण ज्या दिवशी याच्या रेड्या स्वतःला सिद्ध करतील त्या दिवशी आपण याचं सीमनही उपलब्ध करून देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, उद्देश हा आहे या व्हिडिओचा की जेव्हा या दिवसामध्ये हरियाणामधून सांगितलं जातं की चांगल्या प्रकारच्या मुरा मशीनचं वेध चालू झालेलं आहे, आता तुम्हाला उत्कृष्ट मुरा भेटतील, तुम्ही खरेदी करू शकता, स्वस्त भेटतील, रेट उतरलेत, कमी रेट झालेत वगैरे वगैरे सांगितलं जातं। तर सांगू इच्छितो की मुरा म्हैस कशी ओळखायची, ओरिजिनल मुरा कुठली, आणि जोपर्यंत तुम्ही मुरा म्हैस खरेदी करणार नाही तोपर्यंत हा दूध व्यवसाय यशस्वी होणार नाही। तर त्यासाठी आपण शक्यतो प्रयत्न करा की आपण हरियाणामध्ये जाताना फक्त मुरा म्हशीचाच आग्रह धरा। त्यासाठी तुम्ही थोडासा स्टडी करा आणि त्यातून मग खरेदीला जा। जे व्यापारी आता तिथं आहेत किंवा जे आपण डेअरी फार्मवर तुम्ही खरेदीसाठी जाताय, तर त्या डेअरी फार्मवरती शक्यतो बाहेर राज्यातील, UPतील, राजस्थानमधील म्हशी आणून एकत्र केलेल्या असतात। तर त्या म्हशींपासून थोडंसं सावध राहा, कारण जेणेकरून भविष्य काळामध्ये आपण आपल्या फार्मवर जे पशु आणणार आहे आणि त्यांच्यापासून जे ब्रीडिंग करणार आहे, तर त्यामध्ये आपला वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाऊ नये। तर त्यासाठी हे प्रयत्न आहे छोटासा की माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची फसवणूक होते आणि ती फसवणूक आपण हाताने करून घेतोय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण आपण यूट्यूबचा कुठला तरी व्हिडिओ किंवा रील बघून जातो ज्यामध्ये आपल्याला खूप टॉप क्वालिटीची 5 स्टार 7 स्टार मुरा म्हैस बघायला भेटते। तर ती म्हैस बघून आपण यूट्यूब बघून आपण खरेदी करण्यासाठी जातो,
पण ॲक्च्युअलमध्ये आपण खरेदी करताना तशी म्हैस खरेदी करतो का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारणं गरजेचं आहे स्वतःला. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हा चॅनल शेअर करा. जर तुम्ही जास्तीत जास्त हा चॅनल शेअर केला तर महाराष्ट्रातील जे पण शेतकरी आहेत, जे ह्या धंद्यामध्ये नवीन आहेत किंवा या धंद्यामध्ये त्यांना फसवणूक होते किंवा तोटा होतो, त्यांना नक्की फायदा होईल. तर तुमचा एक शेअर एखाद्या शेतकऱ्याचे लाखो रुपये वाचू शकतो. ह्या चॅनलवरती आपण नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे, ज्यामध्ये येणारा व्हिडिओ मुरा कशी ओळखायची, तिचे लक्षणं कुठले आहेत. तर साधारणतः 46 वर्णन आहे मुराचं, जे कॉम्पिटिशनमध्ये बघायला भेटतं. तर ते आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून, ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आमचा हा मेरू बुल मैत्री फार्मचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मुरा म्हशीबद्दल, मुरा संगोपनाबद्दल, रेडी संगोपनाबद्दल, दूध वाढीसाठी, लाईव्ह मिल्किंग करण्यासाठी काय कुठल्या अडचणी असतील, मुरा संगोपनातील कुठल्या टॉपिकवरती नवीन व्हिडिओ असायला हवा, याबद्दल नक्की कमेंट करा. धन्यवाद.